जाऊ दे, मला तुला पण नाही त्रास द्यायचा आहे. मी एवढंच सांगतो की प्लीज मला मला नको विचारूस. मी सांगितलं ना तुला, मी सांगेन योग्य वेळ आली की तुला सगळं सांगितलं. पैसे आहेत का तुझ्याकडे? मला नकोय, तुझ्याकडे पैसे आहेत का? म्हणजे हवे होते. आईंची औषधं आणायची होती. मी तुम्हाला विचारणारच होते. आता आता तू विचार करून मला सांग, मी का नाही चिडायचं तुझ्यावर? मी कसं कंट्रोल करू स्वतःला? रडू नको अनु, रडू नको. आता चूक तुझी आहे. तुझी चूक असताना पण तूच रडणार? हे नाही 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 नाही. काय अरे काय ऐकून घ्यायचंय? आईची औषधं केव्हा आणायला पाहिजे होती, का नाही आणलीत औषधं? अहो, आईंची महत्वाची औषधं आणली आहेत मी. ते बाकीची औषधं तुम्हाला आणायला सांगणार होते. काल पाठवलं होतं मी प्रथमला, पण ते काय पण ते आता बोलणार आहेस का? मला ऑफिसला जायचंय अनु. प्रथमला पाठवलं होतं काल. तू वेडी आहेस का अनु? एवढं सगळं झालं, तू मला का नाही सांगितलंस हे? आणि कोण आहे ती माणसं? माझ्या मुलाच्या अंगाला हात लावतात? कोण होती? कुठले गुंड होते हे? प्रथम कुठे मला बघायचं. अगं वेडी आहेस का? त्याला लागलं असेल. थांबा ना जरा. तू झोपलाय आता. लागलाय त्याला, पण फार नाही लागलंय. औषध लावलंय. असं कसं आहे हा पोरगा? खरंच मला याचं पण कळत नाही. रस्त्यावर उभं राहून कोणी पैसे मोजतं का? 5,000 रुपये गेले, आधीच कडकी चालू आहे, त्यात 5. चूक तुझी आहे. का? मी काय केलं? तू काय केलं म्हणजे? 5,000 रुपये पोराच्या हातात दिले आणि त्याला औषधं आणायला पाठवलं. स्वतः जायला काय झालं होतं तुला? अहो, तुम्ही शांत व्हा ना. मी शांत व्हा, मीच शांत व्हा, मीच सगळं करा. नाही नाही, मी आता शांतच होतो. बरोबर आहे तुझं, मी सगळ्यांचं ऐकतो, मी शांत होतो, सगळं सहन करतो, गपचूप, कुणाला काही म्हणत नाही, कोणाशी काही बोलत नाही. जे काही माझं फ्रस्ट्रेशन असेल, जे काही असेल ते माझं माझं गिळून मी गप्प बसतो. यानंतर नाही बोलत बाबा. तुम्हाला कुणाला काही म्हणणार नाही. याला काय वागायचं ते वागा. मी शांतच बसणार आता. मी कोणाला, मी ठरवलंच आता, मी काहीच बोलणार नाही कोणाला. तू एक करशील का? निव्वळ बेसिक अपेक्षा आहे. मुलांची काळजी घे, त्यांना सांभाळ. काय करताय आपण? काही नाही, नाचतो आता. थांब ना जरा, काहीतरी. महत्वाची फाईल आहे ही घेऊन आज मला ऑफिसला जायचं आहे. काही करून ही फाईल मी विसरता कामा नये, याची माझी जबाबदारी आहेच आहे. पण विसरलो तर तू आठवण करून देणार आहेस. परत सांगतो, कामाची महत्वाची फाईल आहे, आज काही करून ऑफिसला न्यायची आहे. राहील का लक्षात? नाही? हो, धन्यवाद. अहो चहा दे मला. नाही, लिंबू सरबत मिळणार. बरं, लिंबू. या घरात ना मला हवं तसं काही होतच नाही. दारू मी नाही प्याले होते, तुम्ही प्याला होता काल. अचानक काय झालं अविला? आई येऊ दे, त्याला विचारतोच. राजन पुरे. नाही आई, विचारणार आहे मी. एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना असं वागायचं म्हणजे काय अर्थ आहे याला? अवी, अवी मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. काल काय वागलायस तू अवी? अनुने केलेल्या करंज्या तू फेकून दिलास. तुला तुझ्या रागाला, तुझ्या वागण्याला काही मर्यादा आहेत की नाही? आहेत ना, मर्यादा आहेत. काय ना, मर्यादेपेक्षाही जास्त महत्वाचं काय माहिती? सहनशक्ती. प्रत्येक माणसाचा एक मेल्टिंग पॉइंट असतो, माहिती आहे ना तुला? काय होतं ना, खूप साचलं ना की मग एकदाच काय तो ब्लास्ट होतो, है ना? अरे असतील तुला प्रॉब्लेम्स, झाला असेल ब्लास्ट, पण हे असा अरे दरवेळेचं झालंय अवी हे. दरवेळी तू चिडतोस काय, रागावतोस काय, असं वेड्यासारखं वागतोस काय? याने काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? तू शांतपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नाही करू शकत?
नाही बाबा, मला नाही जमत ते. तू खूप भारी आहेस, तुला जमतं ते शांतपणे हँडल वगैरे करायला, माझ्याच्यानं नाही होत. काय होतं ना, मला जर कोणी त्रास दिला, माझ्यासमोर एखादी गोष्ट चुकीची घडते हे मला कळलं की मग ते मला खूप चिडतो, मला राग येतो. आणि मग राग एकदा आला की मला नाही कळत मी काय बोलतो, काय वागतो, काय करतो, मला काहीही कळत नाही. आणि हे आहे तसं आहे. अरे पण तुझ्या या वागण्याचे परिणाम बिचाऱ्या अनुला भोगावे लागतात, त्याचं काय? नाही ते काही नाही, तू अनुची माफी माग. हे? हो, तू अनुची माफी माग. राजन, काय बोलतोस हे? नवऱ्याने बायकोची माफी मागायची? गप्पा बस, काहीतरी शिकू नकोस. अभि, तू जे केलंस ते योग्यच केलंस. काय बोलतेस तू हे आई? तू असं सतत पाठीशी घालतेस ना याला, म्हणून असं झालंय हा. तुला बोलतोय. हो, तिलाच बोलतोय मी. प्रत्येक माणसाला आपल्या भावना, आपला राग कंट्रोल करता येतो, पण ह्याला जमत नाही. का माहितीये? कारण तू सतत त्याला पाठीशी घालत आलीयस, सतत त्याला शाबासकी देत आलीयस तू. दादा, दादा प्लीज ऐका, जाऊ द्या. आमचं मगाशी बोलणं झालंय हो, खरंच. तुम्ही उगीच पुन्हा हा विषय वाढवू नका प्लीज. प्लीज, मी ठीक आहे. त्यांना खरंच कामाचं कसलं तरी टेन्शन असेल म्हणून ते असे वागत असते. टेन्शन? तुला नाही येत का टेन्शन? तुझ्या डोक्याला काही कमी ताप आहे का? या घरात सगळ्यांच्या नाश्त्यापासून त्या डब्यापर्यंत 3-3 वेळची जेवणं, मुलांचा अभ्यासक्रम, घरातली बाकीची कामं तू करतेस. कसं करतेस ग हे सगळं? एवढ्या वर्षात स्वतःसाठी म्हणून एक गोष्ट करते ती, ती सुद्धा सुखाने करता येत नाहीये तुला अनु. त्यात ते प्रथमने प्रताप करून ठेवलेत काल. कसं करतेस का हे सगळं मॅनेज? अविनाश असं वागत असताना तुला टेन्शन नाही येत? हे बघ राजन, तिला टेन्शन येतं ना तर तिनं तिचा क्लास बंद करावा. नाही आई, मला कसलंच टेन्शन नाहीये. दादा खरंच कसलंच टेन्शन नाही, तुम्ही नका काळजी करू. राजन, कळलं ना? चला पुरे करा आता, हे नाश्ता करा आणि आपापल्या कामाला जा. चला. चमचा. आई, तू पण खाऊन घे. तू काल रात्री उपाशी झोपली होतीस. खा. तिचं ती बघे. तू जा आणि प्रथमला बोलून आण. जा. हो. बस. तू नाश्ता कर. नाही नाही नको, मी नंतर खाईन. अहो सांगितलं ना पिहूनी तुला, खाल्लं नाहीस तू काही. तू बस. नाही. अहो बस, मी सांगतोय बस. अहो बस. ऐका ना, मी खरंच खाल्लं नंतर. नाहीस तू, खा. मी सांगतोय खा.
नाही, तुम्ही घेतो मी माझं घेतो. नाही मी वाढते ना तुम्हाला. मी घेईन ना. सोड सोड. खा. हो. अरे तू पण बस ना इकडे. ए. लिंबू पाहिजे का? ठेव. यांचं नक्की काहीतरी बिनसलं. कालपर्यंत मला सगळं सांगत होते, माझ्याशी सगळं शेअर करत होते, पण मग असं काय झालं असेल जे यांना माझ्याशी बोलताही येत नाही. प्रथम, आईने तुला ब्रेकफास्टला बोलवलं. हे काय, तू शाळेत जातोयस? एवढं लागलंय तरी? हो, माझा अभ्यास बुडतोय ना. 10वीचं वर्ष आहे माझं. हे काय करतेस? ताप आलाय का बघते, नाहीतर अभ्यासाच्या बाबतीत तू का एवढा सिरियस होशील? झालं तुझं तर हो बाजूला, मला उशीर होतो. हा प्रथम पण ना कपडे असाच टाकून गेला. याच्याकडे 500ची नोट कुठून आली? आजीने दिली असेल. उगाच लाडवून ठेवलंय त्याला. पण मला त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. मी बाबांशीही बोलायला हवं. पाकिट, रुमाल, वही, पेन. फाईल इकडेच विसरली. मी पण त्यांना आठवण करायचं विसरले. माझ्याही लक्षात नाही आलं. जाताना त्यांना ऑफिसला देऊन जाते. आणि अचानक त्यांचं वागणं का बदललंय हेही तिकडे जाऊन कळेल. मे आय कम इन सर? Let's come in. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बस बस बस. अरे बस. थँक्यू सो मच सर. ओके, माझ्या वाढदिवसाला बुके आणलास, करंज्या नाही आणल्यास. माझ्या मुलीने तयार केलेल्या करंज्या नाही आणल्यास का? करंजा कचऱ्याच्या डब्यात फेकल्यास ना? काय हा? याला कसं कळलं? अनु तर काही सांगणार नाही. एनिवेज, एवढा वाढदिवस लक्षात ठेवलास, बुके आणलास, आता तुला रिटर्न गिफ्ट द्यायलाच पाहिजे ना? नाही, नको आहे मला. त्याची काही गरज नाही सर. नाही, गरज आहे, गरज आहे.
राघव भाऊजी वहिनी तुम्ही? कसे आहात तुम्ही? मी छान आहे. पण तुम्ही आज ऑफिसला? हो, यांना भेटायला आले होते. कुठे आहेत हे? वहिनी सर ॲक्च्युली सर ना काय हो, कुठे आहेत? काही टेन्शन आहे का? नाही नाही काहीच टेन्शन नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा कॉफी मागवतो. नाही नाही, मला काही नको आहे. तुम्ही फक्त मला सांगा की हे कुठे आहेत. वहिनी सर मिस्टर गोखलेंच्या म्हणजेच तुमच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेलेत. का? ॲक्च्युली आम्हाला जे टेंडर मिळाले त्याबद्दल बोलायला. टेंडर? बरं, ही फाईल द्यायची होती यांना. फाईल बघू. वहिनी ही खूप महत्त्वाची फाईल आहे. आजच्या मीटिंगसाठी खूप गरजेची होती. तुम्ही एक काम करा, ही फाईल माझ्याकडेच राहू द्या, मी जाऊन देईन सरांना. भाऊजी ऐका ना, तुम्ही ती फाईल मला द्या, मी जाऊन देते. वहिनी तुम्ही? हो का? काय झालं? तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही तिकडे गेलात तर काय होईल. प्लीज तुम्ही तिकडे नका जाऊ. भाऊजी आणि मी तिकडे नाही गेले तर आणखीन प्रॉब्लेम्स वाढतील. हल्ली ह्यांचं वागणं जरा बदललंय. मी तिकडे गेले ना तर मला कळू शकेल की कशामुळे हे सगळं होतंय. भाऊजी प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मला ती फाईल द्या, मी जाऊन देते. सरांना कळलं तर? नाही नाही, तुमचं नाव नाही आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज प्लीज. थँक्यू. तुम्ही नका काळजी करू. हे बाबांच्या ऑफिसमध्ये जाऊ लागले तरीच हे असं वागतायत. तिथे नक्कीच काहीतरी झालं असणार. बाबांची आणि यांची वादावादी नक्कीच झाली असणार. मला जाऊन बघावंच लागेल. बस बस नाही खरंच नको आहे. बस 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 बस. सर ऐका ना, मला नको आहे सर. सर नको आहे, मला खरंच काही नको आहे. अरे नाही नाही, बस बस बस. सर सर शांत राहायचं. कुठला रंग? सर सर काय करताय सर तुम्ही? बॉन्ड पेपरवर केलेली सही आठवते ना, का विसरलास? शांत राहायचं. परफेक्ट. सर तुम्ही काय लिहिलंय सर? तेच जे तू माझ्या मुलीच्या कपाळावर लिहिलं होतंस तेच. निर्लज्ज असं लिहिलंय. एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? बाबांना? हो सॉरी, गोखले सरांना. तुम्हाला सरांना भेटायचं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ती जर घेतली नसेल तर तुम्ही त्यांना नाही भेटू शकत. माझे बाबा आहेत ते, मी अनुप्रिया पाटकर, त्यांची मुलगी. की मी एकदा सरांना विचारतो, जर त्यांनी परमिशन दिली तरच तुम्ही त्यांना भेटू शकता. प्लीज. मी आय कम इन सर? येस कम इन. सर
तुमची मुलगी अनुप्रिया पाटकर आली आहे. त्यांना पाठवू का आतमध्ये? थांबव तिला बाहेरच. मी सांगितलं की पाठव. ओके सर. हे तुझी बायको आली आहे. जा 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 जा. अरे दाखव ना तुझ्या कपाळावरचं हे मेडल दाखव तिला. हे असंच लिहिलं होतंस ना तिच्या कपाळावर. जा जा ना जा. एक मिनिट. हे असलं थोबाड घेऊन जायची लाज वाटते ना तुला? मी बोलवतो तिला. नाही 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 प्लीज 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 सर प्लीज प्लीज नको सर. मी पाया पडतो सर तुमच्या. प्लीज. घाबरलास ना? हा? हा तुझा चेहरा सूट करतो बरं का. तुला हा तुझा चेहरा सूट करतो. घाबरलेला, पिचलेला, बेदरलेला, लाचार सूट करतो. घाबरू नकोस. ती मला बर्थडे विश करायला आली आहे. मी तिला भेटून येतो. तोपर्यंत तू रिलॅक्स. इथेच थांब. ते तुझ्या कपाळावर लिहिलंय ना निर्लज्ज, ते वाचत बस. हा बस. तू काय करतेस ते? तुमचा आज वाढदिवस आहे ना बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर जातो आता. बाबा एक विचारायचं होतं. अविनाश आलेत का इकडे? त्यांचं तुमच्याकडे काही काम होतं का? बोला ना बाबा. तुम्ही उत्तर का देत नाही आहात? बाबा त्यांचं आणि तुमचं काही भांडण झालंय का? तुला एकदा सांगितलं ना, शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर जा. आमचं काहीही भांडण झालेलं नाहीये. जातो आता. बाबा पण जाते. बाबा वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला उदंड आयुष्य देव. यावेळेला करंजा करता आल्या नाहीत, पण आईने गुलाबजाम केले असतील ना? हो. तुम्ही खाल्लेही असतील. हो. येते.